आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीकडून शिवसेना उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांनी अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. निवडणूक रिंगणात भाजपचे नितीन भुतडा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे साजिद बेग आणि काँग्रेसचे फारुख सय्यद यांचं अपक्ष नामांकन होतं. मात्र या तिघांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं दुष्यंत चतुर्वेदी यांची अविरोध निवड झाली आहे. सध्या वस्तूंच्या MRP व्यवस्थेत सर्वसामान्य ग्राहकांची होणारी आर्थिक लूट टाळण्यासाठी केंद्र सरकारनं कायद्यात दुरुस्ती करणं अत्यावश्यक आहे. विद्यमान सरकारनं ती दुरुस्ती करून सामान्य जनतेचं होणारं आर्थिक शोषण थांबवावं, अशा आशयाचं निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या निर्णयानुसार संपूर्ण देशभरात अन्यायकारक MRP विरुद्ध आंदोलन सुरू आहे. यवतमाळमध्ये महावितरणकडून वीज चोरी रोखण्यासाठी धडक मोहीम राबवली गेली. पांढरकवडा मार्गावरील गुलशन नगर, कोहिनूर सोसायटी यासह विविध भागात 15 पथकांद्वारे उच्चभ्रू नागरिकांच्या घरी थेट पडताळणी केली असता वीज मीटरमध्ये छेडछाड करून मोठ्या प्रमाणात वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. विदर्भात उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी काहीतरी योजना यायला पाहिजे. विशेषतः विदर्भासाठी ती योजना असावी. तापमानावर अभ्यास करण्यासाठी एखादी समिती सरकारनं नेमावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळमध्ये पत्रकारांशी वार्तालाप करताना केली. यवतमाळ जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 21 एप्रिल ते 1 जून या कालावधीत राबवण्यात आलेला युवा संवाद उपक्रम स्पर्धा परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरला. या उपक्रमाचा समारोप विविध फेलोशिप संधींबाबत मार्गदर्शन सत्रानं करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन इथं आयोजित या समारोपीय मार्गदर्शन सत्राला जिल्हाधिकारी विकास मीना, उपजिल्हाधिकारी पूनम अहिरे, उपजिल्हाधिकारी राहुल तायडे आदी उपस्थित होते. यवतमाळच्या पुसद इथं विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. आज पर्यावरण संतुलन बिघडत आहे, त्यावर जनजागृती करण्यासाठी सायकल आणि ई-बाईकच्या प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं. गीताई केंद्र ते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापर्यंत ही प्रभात फेरी निघाली. यावेळी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी विविध पर्यावरणावर आधारित सरकारी योजना आणि जलसंवर्धन उपायांची माहिती दिली. कृषीतज्ञ दीपक आसेगावकर आणि सप्तखंजेरी वादक पंकजपाल महाराज यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन केलं. बाभुळगाव तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि साठवणुकीवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन संयुक्त धडक कारवाई करत तांबा या गावी जाऊन साठवून ठेवलेली 100 ते 150 ब्रास रेती जप्त केली. काही भागांमध्ये नदीपात्रातून नियमबाह्य पद्धतीनं रेती उत्खनन करून ती साठवून ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्यानं येत होत्या. आगामी मान्सूनपूर्व तयारी, पूर आणि अतिवृष्टीच्या संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वंकष नियोजन करण्याचे निर्देश दिले. यंदाच्या खरीप हंगामात केंद्र शासन पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान कपास क्रांती ही योजना जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कापूस पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध प्रात्यक्षिकं आणि उपक्रम राबवण्यात येणार आहेत. राळेगाव विधानसभा मतदारसंघातील आणि यवतमाळ शहरातील विविध महापुरुषांची स्मारकं, पुतळे तसंच सभागृहांसाठी जागेविषयी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या माथी बोगस खतं मारणाऱ्या टोळीचा कृषी आणि पोलीस विभागानं पर्दाफाश केला आहे. MIDC परिसरामध्ये हा बोगस खतांचा कारखाना सुरू होता. या ठिकाणी पोटॅश आणि इतर बनावट खतांचा साठा आढळून आला. जवळपास 2000 पोते खतांचा हा साठा असून त्याची अंदाजित किंमत 24 लाख रुपये आहे. हनुमान व्यायामशाळा क्रीडा मंडळ इथं 15 जून रोजी आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बाळासाहेब मांगुळकर होते. राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या 4,05,00,000 रुपये निधीच्या तालुका क्रीडा संकुलाचं भूमिपूजन मारेगाव इथं संपन्न झालं. मौजा टाकरखेडा इथल्या शासकीय जागेवर विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय दरेकर यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आलं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. वाचक स्वर वीणा डोंगरवार.